नामी प्रयतात मनः. आज आयटी दिंडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या परमभक्तांनी माझ्या वाट्याला आलाय. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. परमादरणीय सचिन दादा भाऊनी, आमच्या रंजना भाऊनी, त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला मिळाला. सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करते. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, कुणीही या वाटेला येत नाही मंडळी. कुणाचंही भाग्य नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. कारण ही वाट संतांनी आम्हाला दाखवून दिली आणि या वाटेवरून चालण्याची बुद्धी आमच्यामध्ये निर्माण व्हायला सुद्धा सहस्त्र जन्मांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. राम मंदिरी विठू पंढरी, इतकं सुंदर आपल्या ग्रुपवरती शोधून 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 जसं क्रीम मिळावं तसं छान नाव सुद्धा मिळालं. आणि एकदा सचिन माऊलींसाठी टाळे वाजवा ना. अर्थात ते एकटे नाही, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे असं म्हणतात समर्थ. सगळ्यांनी मिळून कृष्णाला गोवर्धन पर्वत एकट्याला उचलता आला असता, पण त्यांनी सगळ्यांना काठ्या लावायला सांगितल्या आणि मग गोवर्धन पर्वत उचलला गेला. आपण भाग्यवान आहोत. डोंगरी शास्त्री जी फार सुंदर सांगायचे, कथा केली आहे, वारी केली आहे, कीर्तन केली है, जाने की हमारी औकात क्या है. हा पहिला शब्द असायचा कथे दिवशी, पहिल्या दिवशी. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं आलं म्हणून आम्ही आलो इथे. त्यामुळे आपण अतिशय भाग्यवान आहोत श्रोते हो. बाकी आम्ही कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या समोर किंवा प्रवचनासाठी ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळी जास्त आम्हाला श्रोता वर्ग स्वरूपात मिळतो. पण आज माझं भाग्य आहे, मला इतकं छान वाटतंय. टवटवीत फ्रेश आणि मस्त चेहरे समोर आहेत. आम्ही गमतीने म्हणतो आयटीतली माणसं आयटीतच असतात, पण आज मुद्दाम म्हणते ही ऐट काहीतरी वेगळीच आहे बरं का. ही ऐट वेगळी आहे की जी पांडुरंगाचं वेड आपल्या सगळ्यांना लागलंय, त्याच्या दर्शनाची आस लागली आहे. आणि किती गोड आहे हो तो, किती गोड आहे. अनेकांनी वर्णन केलं. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता, प्राणाचाही प्राण पाहता, सुख सांगो काय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता, प्राणाचाही प्राण पाहता, सुख सांगो काय गे. तुळशी माळ गळागे, कस्तुरीचा विरागे. तुळशी माळ गळागे, कस्तुरीचा विरागे. चंदनाचा टिळा भगवंतांनी कपाळाला लावलाय ना, त्या चंदनाला त्यागाचा स्पर्श आहे. आणि आमच्या जीवनाला जर त्यागाचा स्पर्श असेल ना, तर आम्हाला सुद्धा भगवंत माथ्यावर घेईल, माथ्यावर मिरवेल. देवाला त्याग पसंत आहे म्हणून त्यांनी चंदन डोक्यावर मिरवलंय. माऊलींचा तो भगवद्गीतेतला मी श्लोक घेतला आणि त्या श्लोकाखाली ओवी आहे ज्ञानोबांची 9व्या अध्यायातली. पै भक्ती एकी मी जाणे, तेथे साने थोर नमणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवंत म्हणतात मी काय जाणतो, मी फक्त भक्ती बघतो. तेथे साने थोर न म्हणे. तो कोण आहे, कसा आहे, कुठल्या कुळातला आहे, कुठल्या जातीतला आहे, अजिबात भगवंत काहीच पाहत नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांचे आहे यथा अधिकार. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलोय. पंढरीश पांडुरंग आमचा आराध्य दैवत आहे. इथे चमत्कार असे विलक्षण घडले की इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले. ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. काय झालं पंढरीच्या वारीवर? सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला. जनाबाईच्या जात्याला हो, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. समतेची देशगाणी येथे पाखरे गातात,
समतेची देशगाणी येथे पाखरे गातात, मंदिर मशिदीमध्ये हो त्यांच्या मैफिली होतात, त्यांच्या मैफिली होतात. दरीखोरीचे मावळे होते शूरतेचे शेले, हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. किती भाग्य म्हणावं आमचं. आमच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. आमच्या रक्तामध्ये छत्रपती संभाजी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे रसायन आहे तुमच्या माझ्या जगण्याचं. म्हणून मी नेहमी म्हणत असते, माऊली, आपण व्यक्तिगत किंवा व्यावहारिक प्रगती कितीही करू द्या, भौतिक प्रगती कितीही करूया, पण आज परिस्थिती अशी आहे, घरामध्ये सगळं आहे. मी गमतीने म्हणते, इतकं फर्निचर भरलंय, इतकं फर्निचर भरलंय, माणसांना बसायला जागा नाही. सगळं सेट आहे, किचन सेट, ऑल सेट, सोफा सेट, माणूसच अपसेट आहे. कायम चिंता, ताण तणाव, वैफल्य, मराठी बोलायचं तर फ्रस्ट्रेशन. अतिशय म्हणजे अगदी 2 वर्षाचं बाळ सुद्धा टेन्शन मध्ये आहे. त्याच्या हातामध्ये आई मोबाईल देते आणि म्हणते, बाळा माझं मला काम करू दे, आणि तू बघत बस. प्रचंड टेन्शन आहे ना सध्या, सगळ्यांना ताणतणाव आहे. आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवक वाढवली आहे. व्यावहारिक भौतिक प्रगतीमुळे अर्थात विज्ञानाचा वेग इतका आहे, आम्हीही त्या वेगाने धावलं पाहिजे निश्चित. पण हे करत असताना आमच्या जीवनाचं बेसमेंट, पाया जर भक्तीचा असेल ना, तर मी म्हणते जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळतील. आणि संतांनी इतकं काउन्सिलिंग कुणीच नाही केलं. आम्ही कुठेतरी फ्रस्ट्रेशन आलं, हु आय एम, सेल्फ रिअलायझेशन ची वेळ येते ना, तेव्हा आम्ही कुठल्या तरी वर्कशॉपचा आधार घेतो, कुठेतरी काउन्सिलर कडे जातो. पण माझ्या ज्ञानोबानी इतकं काउन्सिलिंग कुणीच नाही करू शकत, कुणीच नाही करू शकत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये ती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की प्रकटली चित्कळिका. काय झालं होतं अर्जुनाचं? संभ्रांत झाला होता ना. युद्धजन्य परिस्थिती. सिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती. भगवंता माझे हातपाय गळून गेले, मला नाही आता जमत आहे. कालपर्यंत लढतो लढतो म्हणणारा अर्जुन हातपाय गाळून बसला, शस्त्र खाली टाकलं. भगवंत म्हणतात आता हीच वेळ आहे. आज त्याच्या निमित्ताने आमच्यासारख्या सगळ्यात संभ्रांत असलेल्या अर्जुनालाच भगवंतांनी भगवद्गीता सारखा सुंदर ग्रंथ दिला आणि त्याला साज चढवला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून ज्ञानोबांनी परतत्वाचा स्पर्श असलेला एक एक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आपला जीव होता. समाजाने काय दिलं हो त्यांना? माझ्या ज्ञानोबांना रस्त्याने असे निघाले ना, 10-12 वर्षाचं वय ज्ञानोबांचं, माधुकरी मागण्या करता गळ्यामध्ये झोळी असायची. माऊलींची पालखी आली की आपण काय एवढे वेडे पिसे होतोय? का माऊलींसाठी आपण वेडे पिसे होतो? ज्ञानोबांनी गळ्यामध्ये झोळी अडकवावी, माधुकरी मागण्या करता निघावं, कुणीतरी त्या झोळीमध्ये पीठ घालावं, पटकन कुणीतरी ती झोळी हिसकावून घ्यावी, पीठ खाली सांडावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात. का? खाता नाही आलं पाहिजे. संन्याशाची पोरं, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, म्हणून समाजाकडून सगळी विटंबना सहन केली. काय पाप केलं होतं असं? पण हे सगळं सहन करून विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळं जननिंदेचं विष पचवलं आणि 12व्या शतकात चूळ भरली माझ्या माऊलींनी अमृताची. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. त्यामुळे सगळ्या जगाचं कल्याण चिंतलं, जे खळांची व्यंकटी सांडो. इथं आमचं शेजारच्याच बरं झालेलं आम्हाला बघवत नाही. किसी ने कहा है लोग अपने दुखों से दुखी नहीं है, दूसरों का सुख देख के हम दुखी है, दूसरों के सुखों को देखकर हम दुखी है. आमच्या दुःखाचं कारण हे आहे. एक जण आम्ही गमतीने म्हणतो गेला डॉक्टरांकडे आणि म्हणाला, डॉक्टर खूप पोटात दुखतंय. डॉक्टर म्हणाले, नेमकं कधीपासून दुखतंय? काही पथ्य कुपथ्य झालंय का? काही वेगळं खाण्यात आलंय का? ते म्हणाले, नाही, शेजारी स्लॅब पडलाय डॉक्टर, तेव्हापासून जास्त दुखतंय म्हणाले. आमच्या दुखण्याचं कारण काय आहे शोधूया. आणि मला असं वाटतं ज्ञानोबांची वसुधैव कुटुंबकम ही दृष्टी आम्हाला कधी मिळेल? भगवंत म्हणतात, मी अशा भक्ताच्या हृदयातली फक्त भक्ती जाणतो. पै भक्ती एकी मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. काय होतं? 3 ठिकाणी वक्र असलेली आमची कुब्जा, ज्यावेळी भगवंत मथुरेत येतात आणि कंसाला लावण्याकरता हातामध्ये चंदन घेऊन निघालेली कुब्जा, भगवंतांनी त्याला पाहिलं आणि वेडी झाली त्याचं सौंदर्य पाहून. आणि तिला पाहिल्याबरोबर भगवंत म्हणतात, हे सुंदरी, हे सुंदरी.
कुब्जा रडायला लागली. देवा, मी 3 ठिकाणी वक्र आहे म्हणून सगळे मला कुब्जा म्हणतात. मी कुरूप आहे देवा, आणि तुला मी सुंदर दिसले का रे? श्रोते हो, भारतीय अध्यात्मशास्त्र बाह्य सौंदर्याला नाही, आत्म्याच्या सौंदर्याला मानतं. म्हणून मला असं वाटतं आपलं आत्मिक सौंदर्य कसं वाढेल याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. ती कुब्जा वाकली खाली भगवंतांना नमस्कार करायला. भगवंतांनी तिच्या खांद्याला स्पर्श केला. कुब्जा म्हणाली, मी 3 ठिकाणी वाकडी आहे. भगवंत म्हणले, मी सुद्धा वाकडाच आहे, मी काही सरळ साधा नाहीच आहे. कारण उत्तरेकडचे संत सुद्धा त्याला म्हणतात, हमारे बाकी बिहारी थोडे टेढे है. भगवंत म्हणाले, त्रिभंगी देहुडा, वाजवितो वेणू गोपिका रमणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. भगवंत म्हणाले, मी मानेत वाकलेला आहे, मी कमरेत वाकलेला आहे, आणि मी पायात सुद्धा वाकलेला आहे. त्यामुळे असा तो नट नायक गिरीधारी चतुरा तो शिरोमणी असं त्याचं संतांनी वर्णन केलंय. आणि तोच पुढच्या अवतारामध्ये पांडुरंग म्हणून विटेवर उभा आहे, तिष्ठत उभा आहे. पांडुरंग या शब्दाचा अर्थच असा आहे, पांडुर आहे अंग ज्याचे, असा तो पांडुरंग. पांढरा अंग का? तो सावळा दिसतो आम्हाला कारण सगळ्या इंद्रियांना त्यांनी सहा वळा म्हणजे आत वळवलंय. षडविकारांना त्यांनी आत वळवलंय. आमच्याकडे सुद्धा षडविकार आम्हाला फार त्रास देतात ना. ते षडविकार म्हणजे 6 भाडेकरू आहेत आमच्या आत येऊन बसलेले. त्या भाडेकरूंना हाकललं तर आमच्याही हृदयामध्ये देवच येऊन बसेल. हृदयाचा गाभारा बनायला वेळ नाही लागणार. म्हणाले, भगवंत पांडुरंग का स्वतःला म्हणवून घेतो? तर गोकुळामध्ये असताना त्यांनी संध्याकाळच्या वेळी रोज गायी गुरं घेऊन घरी यायचा ना. त्यावेळी गायीच्या खुरांनी जी माती उडायची गोकुळातली, त्याच्यामुळे सगळं पांढरं व्हायचं अंग भगवंतांचं. म्हणून तो पांडुरंग म्हणून पुढच्या अवतारामध्ये प्रतिष्ठित झाला. कुंडलिकासाठी आला. 28 युगांपासून अनेक भक्तांनी त्याला अडवलं, आपलंसं केलं. आज परिस्थिती अशी आहे की तो उभा आहे विटेवर, पण लाखोंचा समुदाय त्याच्याकडे जातोय खरं. पण माझा भगवंत कधीतरी असं म्हणत असेल की एखादा नामदेव येऊ दे ना मला जेवायला भरवायला, एखादी जनाबाई येऊ दे ना माझ्यासाठी रडणारी. तो भगवंत तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. गडी होतो, दास होतो, सेवक होतो. सुदामेनी एवढेशे मुठभर पोहे दिले, पण त्या पोह्याचं ऋण भगवंतांनी फेडलं. माझ्या द्रौपदीनी चिंधी बांधली होती पोटाला कापलं म्हणून, त्या चिंधीचं ऋण हजारो पटींनी फेडलं. भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरून फरफटत आणली होती. दयेची याचना करत होती, सांगत होती, मी कौरव कुलाची स्नुषा आहे, मी कौरवांची मर्यादा आहे, दुःशासना सोड मला. पण नाही हो, रथी महारथी एकापेक्षा एक बलदंड असे पराक्रमी पती होते समोर, कुणीच नाही करू शकलं. आणि हा अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक धावत आला. आणि मग द्रौपदी म्हणते, आपल्या सगळ्यांना ते पद माहितीये, द्रौपदी बोलली हरीची मी कोणा, द्रौपदी बोलली हरीची मी कोणा, तरी मला त्या देवानी बहिण, तरी मला त्या देवानी हृदयाची चिठ्ठी देई कपाळून, हृदयाची चिठ्ठी देई कपाळून. पाहुणे भलते भगवंत भाव पाहिजे, हृदयामध्ये भाव सद्भावना जागृत ठेवूया. मी आपला जास्त वेळ नाही, कुणी काढणार असेल तर सेवा करू द्या.